हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. आज एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नेपाळमधील पोखरा हे शहर केवळ तिथल्या सुंदर तलावांसाठी आणि हिमालयाच्या दृश्यांसाठीच प्रसिद्ध नाही, तर इथे निसर्गाचा एक असा चमत्कार दडला आहे जो तुम्हाला थक्क करेल. एका अशा अंधाऱ्या आणि रहस्यमय गुफेची सफर जिथे जमिनीच्या शेकडो फूट खाली साक्षात महादेवांचे वास्तव्य आहे. होय, आज आपण भेट देणार आहोत गुप्तेश्वर महादेव गुफेला. निसर्गाची अद्भुत कलाकृती आणि हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या गुफेची उत्पत्ती, पौराणिक कथा, महत्त्व आणि इथे कसं पोहोचायचं याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. गुप्तेश्वर महादेव गुफा ही दक्षिण आशियातील सर्वात लांब गुफांपैकी एक मानली जाते. याची लांबी सुमारे 3 किलोमीटर आहे. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार 16व्या शतकात काही स्थानिक लोकांना जंगलाने वेढलेल्या या भागात एका गुहेचा शोध लागला. जेव्हा लोक या गुहेच्या आत गेले तेव्हा त्यांना तिथे नैसर्गिकरित्या तयार झालेले एक भव्य शिवलिंग आणि देवी देवतांच्या मूर्तीसारखे दिसणारे खडक आढळले. गुप्तेश्वर याचा अर्थच लपलेले ईश्वर असा होतो. शतकानुशतके ही गुफा निसर्गाच्या कुशीत लपलेली होती, म्हणून याला गुप्तेश्वर महादेव असे म्हटलं गेलंय. या गुफेच्या धार्मिक महत्त्वाविषयी सांगताना असे मानले जाते की या गुफेमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे, ज्याची निर्मिती मानवाने केली नसून निसर्गाने स्वतः केली आहे. स्टॅगलॅमाइट प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे पाण्याचे थेंब पडून हे शिवलिंग तयार झाले आहे. पौराणिक कथांनुसार या पवित्र गुफेमध्ये स्वतः भगवान शिव ध्यान लावून इथे बसत असत. इथे असणाऱ्या शांत आणि गूढ वातावरणामुळे हे ठिकाण ध्यानधारणेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. या गुफेचे 2 भाग आहेत. पहिल्या भागात मुख्य शिवलिंग आहे, जिथे फोटोग्राफीला बंदी आहे. इथे महादेवाचे दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. महाशिवरात्रीला या ठिकाणी नेपाळ आणि भारतातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या गुफेचे सर्वात मोठे आणि थरारक आकर्षण म्हणजे गुफेचा दुसरा भाग. पहिल्या भागातून थोडं पुढं गेलं की रस्ता आणखी अरुंद आणि अंधारा होत जातो. गुफेच्या शेवटच्या टोकाला पोहोचल्यावर तुम्हाला पाण्याचा एक प्रचंड मोठा गडगडाट ऐकू येईल. हा आवाज आहे देवीज फॉल्स या धबधब्याचा. जमिनीच्या वरून पडणारा हा धबधबा थेट या गुफेच्या आत येतो आणि जमिनीखालील नदीला मिळतो. गुफेच्या आतून या धबधब्याचे रौद्ररूप पाहणे हा एक अंगावर काटा आणणारा अनुभव आहे. पावसाळ्यात तर इथले दृश्य आणखीनच भयानक असते. जर तुम्ही गुप्तेश्वर महादेव गुफेला भेट देण्याचा विचार करत असाल तर ऑक्टोबर ते एप्रिल हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या काळात हवामान खूप आल्हाददायक असते आणि गुफेच्या आत जाणे सोपे होते.
पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबरपर्यंत डेव्हिस फॉल्सचा पाण्याचा प्रवाह खूप वाढतो, ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गुफेचा दुसरा भाग म्हणजेच धबधब्याकडचा भाग हा अनेकदा बंद ठेवला जातो. त्यामुळे हिवाळा किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला इथं येणं उत्तम मानलं जातं. आता या ठिकाणी यायचं कसं? तर गुप्तेश्वर गुफेला पोहोचणं अत्यंत सोपं आहे. हे ठिकाण जे आहे ते पोखरा शहराच्या मुख्य केंद्रापासून म्हणजे जे पेवा लेक आहे तिथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर छोरे पाटण या भागात आहे. तुम्ही काठमांडूला आल्याच्या नंतर काठमांडूवरनं पोखऱ्याला विमानाने यायचं आणि पोखऱ्याच्या विमानतळावरनं गुफा फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. जर तुम्हाला इथे बसने यायचं असेल तर काठमांडूवरनं पोखरासाठी थेट बसेस मिळतात. पोखरा बस स्टँडवरनं तुम्ही स्थानिक टॅक्सी किंवा रिक्षाने इथे तुम्ही सहज येऊ शकता. विशेष म्हणजे डेव्हिस फॉल्स आणि गुफा हे एकमेकांच्या अगदी समोर आहेत, त्यामुळे तुम्ही एकाच फेरीत दोन्ही ठिकाणं देखील पाहू शकता. गुफेत जाण्यासाठी प्रवेश शुल्क मात्र आकारलं जातं. तर मंडळी, निसर्गाचा चमत्कार आणि अध्यात्माचा मिलाफ असलेली ही गुप्तेश्वर महादेव गुफा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही नेपाळला येणार असाल तर पोखराच्या या रहस्यमय गुफेला भेट द्यायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हर हर महादेव.